गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅव नाईस डे. तर मी बनवत आहे चाय पकोडा. हे पनीरचे असे काप करून घेतलेले आहे आणि त्याला थोडंसं मीठ, हळद आणि रेड चिली पावडरमध्ये हे करून घेतलेलं आहे, थोडंसं चोळून घेतलेलं आहे असं. आणि इकडे कॉर्नफ्लॉवर, बेसन पीठ आहे आणि थोडंसं सोडा टाकला आहे आणि चिली पावडर टाकली, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. काय बोलतोय? हा, काय बोलतोय? आणि इकडे आता कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी ऑइल टाकून घेते. आता हे ऑइल चांगलं तळून हे करून द्यायचं आहे. हे ऑइल चांगलं तापून द्यायचं आहे. आता तेल तापलं का नाही, हे थोडंसं पाहून घ्यायचं. आलंय तापून. तर आपण हे ना मॅग्नेट केलेलं पाणी आहे, हे असं असं तळून घेऊ. अतिशय सुंदर असं चहासोबत खायला होणार आहे. हे पा हे घेऊन सोपी पद्धत आहे बनवायला आणि पटकनी होतात. आपण चहा संग खाऊ शकतो, सॉस बरोबर पण खाऊ शकतो. एकदम टेस्टी असे पकोडे होतात ते. एक बार जरूर बनवून पहा. जे पटकन होतं तेच बनवायला बरं वाटतं. चाय के साथ पनीर पकोडा. आता हे बघा तुमचा पकोडा. आता याच्यात आहे ना थोडासा मुगा आहे, ह्याचं पण करून घेते नॉर्मल, वाया नाही लावायचं.
आता हा असा पनीर पकोडा झाला आपला चहासोबत खायला. आणि इकडे टोमॅटो आणि इमलीचा सॉस थोडा घेतलेला आहे टेस्ट म्हणून, आंबट गोड थोडी टेस्ट म्हणून. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ह्या चवळीच्या शेंगा आहेत आणि ह्या कट करायच्या तशा. पहिला इकडनं आहे ना हे काढून घ्यायचं आणि नंतर कट करायच्या. कट केल्यावर मी दाखवेल तुम्हाला. हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. या आहेत चवळीच्या शेंगा आणि ह्या अशा उकडून घेतलेल्या आहेत. त्या आता गाळणीने गाळून घ्यायच्या. आता हे शेंगा आहेत ना चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्यात, उकडलेल्या शेंगा चवळीच्या. आणि आता त्याच्यामध्ये फोडणी टाकते. मोहरीची फोडणी येईल आणि हा इकडं मिरचीचा ठेचा केलेला आहे, लसूण, आलं आणि हिरवी मिरची. आता हा मी याच्यामध्ये भाजून देते. तेलामध्ये चांगले ना फ्राय होऊन द्यायची मिरची. अतिशय सुंदर अशा होतात शेंगा. त्याच्यामध्ये आता हा कांदा फ्राय करायला टाकते. हा चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून द्यायचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. हे असं वांग्याचं कालवण आणि इकडे हे असे पापड. हे वांग्याचं कालवण अतिशय टेस्टी होतं. हे अशा पद्धतीने बनवलं होतं. तर आता हे जेवणाचं ताट आपलं रेडी. आणि इकडे आहे ही बटाट्याची भाजी. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा.